10वी किंवा 12वी नंतर पुढे काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर योग्य मार्गदर्शनासाठी सूर्या करिअर अकॅडमी घेऊन आली आहे सुवर्ण संधी। आर्मी व महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अनुभवी मार्गदर्शन, मैदानी व लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी, विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व जेवणाची सुविधा। 2024-25च्या शासकीय भरतीत यश मिळवल्यानंतर नवीन बॅचेस सुरू। अधिक माहितीसाठी आजच तुषार कैचे सरांना संपर्क करा 9049515155। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात पर्यटक कुटुंबावर झालेल्या हल्ला प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत 9 आरोपींना अटक केली आहे, तर 3 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। या प्रकरणातील प्रमुख संशयितांवर यापूर्वीही खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। 12 जुलै रोजी भावली खुर्द धबधबा परिसरात नाशिक रोड येथील किरण भागवत हे आपल्या कुटुंबासह फिरण्यासाठी गेले असताना काही युवकांनी महिलेकडे पाहून शिट्ट्या वाजवल्या। त्याचा जाब विचारल्यानंतर वाद झाला। त्यानंतर आरोपींनी इतर साथीदारांना बोलावून पर्यटकांची कार अडवली आणि लोखंडी रॉड, लाकडी दांडके तसेच बेसबॉल स्टिकने हल्ला केला। या घटनेत कारची तोडफोड, महिलेशी विनयभंग, मोबाईल आणि सोन्याची साखळी लुटण्याचा प्रयत्न तसेच किरण भागवत यांच्यावर जीवघेणा हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या एका दिवसात 9 आरोपींना अटक केली। मात्र कैलास भगाडे, आकाश भोईर आणि तुषार कडू हे 3 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। ग्रामीण पोलीस अधीक्षक DS स्वामी यांनी सांगितलं की फरार आरोपी आकाश भोईर याच्यावर यापूर्वीही खुनाचा गुन्हा दाखल असून त्याच्या विरोधात न्यायालयात खटला सुरू आहे। फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। 12 तारखेला इव्हिनिंगच्या दरम्यान जी बाहुली डॅम परिसरामध्ये इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी घटना घडलेली होती, ज्या घटनेमध्ये महिलेवरती हात उगारणे, त्याचबरोबर विनयभंगाची घटना, त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या तक्रारी अनुषंगानं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या अनुषंगानं योग्य जो गुन्हा आपल्याकडे दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची मोबाईल असेल त्याच्या अनुषंगानं, त्याचबरोबर इतर त्यांची गाडीची जी काच आहे त्या गाडीच्या काच वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टिक्स मारून फोडणे, त्याचबरोबर दगड मारून फोडणे, त्यांच्यावरती हमला करणे, अशा अनुषंगानं आपण जे आहे ते अटेम्प्ट टू मर्डर, त्याचबरोबर इतर डेकॉयटी, अशा प्रकारची वेगवेगळी जी गंभीर कलम आहेत अशा प्रकारची सगळी गंभीर कलम या ठिकाणी आपण लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या अनुषंगानं याच्यामध्ये आतापर्यंत एकंदरीत 9 आरोपी जे आहेत ते 9 आरोपींना पूर्णपणे ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे। हे जे एकंदरीत आरोपी आहेत हे आरोपी त्या परिसरामधले आहेत आणि हे सगळे जे आरोपी होते हे आरोपी वेगवेगळ्या इगतपुरी भागामधले, त्याचबरोबर नांदगाव सदो नावाचं गाव आहे, बनाईदुरी आहे, गिरणारे आहे आणि माणिकखांब आणि त्या आजूबाजूच्या परिसरामधले असे सगळे हे आरोपी आहेत, एकमेकांच्या ओळखीचे आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं 9 आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं आहे। आणि याच्यामध्ये इतर जे आणखी काही आरोपी याच्यात निष्पन्न झालेले आहेत याच्यामध्ये फिर्यादीने आपल्याला तक्रारी दिल्याप्रमाणे इतर जे 6-7 आरोपी होते, त्याचबरोबर त्यामध्ये इतर काही इन्व्हॉल्ड आहेत जे असोसिएट आहेत क्राईमला करणारे, त्याचबरोबर यांच्याशी गाडी देणारे, काही मदत करणारे, अशा प्रकारच्या सगळ्या आरोपींना आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना निष्पन्न केलेलं आहे। त्याचबरोबर व्हिडिओद्वारे सुद्धा आपण निष्पन्न केलेलं आहे। याच्यामधला भोईर नावाचा एक आरोपी आहे, त्या आरोपीला पूर्वीचा एक त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे 2020-21च्या दरम्यानचा, तर त्याच्यामधला तो आरोपी आहे। त्या व्यतिरिक्त आणखी असा कुठल्याही आरोपीचं बाकी कोणाचं क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, एकाच आरोपीचा आहे। तर त्या अनुषंगानं जो आरोपी आहेत ह्या सगळ्या आरोपीच्या अनुषंगानं आपण खात्री केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण याच्यामध्ये अतिशय कडक कलम लावून महिलांच्या कुठल्याही प्रकारचं, त्याचबरोबर पर्यटनावरती असा प्रकारचा कुठलाही परिणाम होणार नाही, त्याचबरोबर एकंदरीत ह्या अनुषंगानं आपण अतिशय कडक कारवाई जी आहे ती कडक कारवाई आपण करत आहोत।